पापड आणि शेंगदाण्यापासून अशी कोणती रेसिपी आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना. अगदी झटपट होणारी ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी, त्याचबरोबर डाएट करत असाल तर तुमच्यासाठी योग्य आहे. अगदी लहान मुलांपासून मोठेही आवडीने खातील आणि झटपट होणारा हा खाऊ कोणता आहे. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही मधल्या वेळेमध्ये खायला, पाहुणे आल्यावर स्टार्टर साठी देऊ शकता, संध्याकाळच्या चहा सोबत. तर मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि तुमच्यासाठी एक खास झटपट होणारी रेसिपी मी घेऊन आली आहे. आता आपल्याला हे पापड आहे ना छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तर पॅनमध्ये 1 चमचाभर तूप टाकलं. तेलाचा वापर आपण करायचा नाही. जर तुम्हाला तेलामध्ये पापड वेगळे तळून घ्यायचे असले तर तुम्ही तळून घेऊ शकता, पण तळण्यापेक्षा असं जर पॅनवर किंवा तव्यावर तुम्ही कमी तेलात तुपात भाजलात ना, पापड मस्त असं कुरकुरीत खुसखुशीत होतं बघा. जास्त वेळ कडक राहतं कारण की एकदम कुरकुरीत होतं. एकदम भरपूर तेलात तळलेलं पापड लगेचच मऊ होतं. असं आपल्याला कमी आचेवर मस्त असं तुपात खरपूस असं परतवून घ्यायचं. दोन्ही साईडनी पापड भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चारही पापड मी भाजून घेतलेले आहेत. उन्हाळा चालू झालाय, तोंडाला अजिबात चव नसते. दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला मुलांना खाऊसाठी हा नाश्ता तुम्ही देऊ शकता, झटपट होणारा. घरी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी अगदी 5च मिनिटात हा नाश्ता करू शकता. आणि कसं आहे, जास्त गॅसही लागत नाही, झटपट होणारा मस्त पौष्टिक नाश्ता आहे. पुढे तुम्हाला कळेलच. फक्त आपल्याला पापड भाजून पुढे शेंगदाणे थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत, तेवढंच. हे बघा, अशा पद्धतीने मी पापड चारही भाजून घेतले आहेत. त्यानंतर आता जे शेंगदाणे मी दाखवले होते मुठभर होते ते, म्हणजे पाववाटी, ते मी भाजून घेणार आहे. शेंगदाणे कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घेऊ शकता तुम्ही. पण छान असे तुपावर ह्या, म्हणजे जास्त तूप नाहीये, पापड भाजून राहिलेलं जरासं तूप असेल पॅनला त्यातच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मस्त असे भाजून घ्यायचे. इथे बघा, उडदाचे मी 4 पापड घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे यामध्ये पापड कोणतेही घेऊ शकता, पण छान खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तर एका मोठ्या वाडग्यात हे चारही पापड मी घेतलेले आहेत आणि हातानेच याचा चुरा करून घ्यायचा आहे. आज आपण अशी मस्त चमचमीत झणझणीत 5 मिनिटात होणारी पौष्टिक पापड चुरी करणार आहोत. त्यासाठी इथे कोणतंही पापड तुम्ही घेऊ शकता, पण उडदाचे पापड ना चवीला खूप छान लागतात अशा पद्धतीने केलेल्या रेसिपीला. त्यासाठी मी उडीद पापड घेतलेला आहे. आता या पापडचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत. त्यानंतर इथे बघा, मी बारीक एकदम चिरलेला कांदा यामध्ये टाकला. एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्याचबरोबर इथे काकडी घेतलेली आहे बारीक चिरून. काकडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण भरपूर काकडी घातलेली आहे मी बारीक चिरून. इथे मिडियम आकाराचा पिकलेला एक टोमॅटो घेतलेला आहे. आतला गाभा म्हणजे तो रसाळ भाग असतो तो पूर्ण बियांसकट काढून घेतला आणि वरची बाजू आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये घातली. आता बघा, ही एक पोपटी मिरची घेतलेली आहे, एकदम बारीक पातळ अशी चिरून यामध्ये घातली चमचाभर. जर लहान मुलांना करत असाल तर अजिबात मिरची घालू नका. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली. मस्त अशा ताज्या फ्रेश कोथिंबीरीचा मस्त सुगंध सुटला होता या रेसिपीला. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर घालायची, खूप छान चवीला लागते. त्याचबरोबर आमचूर पावडर 1 चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाले कमी जास्त करू शकता. थोडंसं लाल तिखट, मीठ, चवीनुसार सैंधव मीठ घातलेलं आहे यामध्ये. जर तुम्हाला आणखीन काही घालायचं असलं तर घालू शकता, खूप छान चव लागते. हे सगळं आता एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक शेव असते ना ती भुरभुरली बघा, यामध्ये खारी डाळ घालू शकता. नमकीन मूग डाळ असते ना, मुलांना जे आवडतं ते यामध्ये घालायचं, खूप छान चव लागते, मुलंही आवडीने खातात. त्याचबरोबर यामध्ये काकडी, टोमॅटो हे पौष्टिक उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देणारे पदार्थ आहेत. कांदा आहे, डाळिंब असेल तर डाळिंबाचे दाणे सुद्धा घातले तरी चालेल, यामध्ये मस्त लागतात. अशा पद्धतीने सगळे मसाले घातले आणि हे सगळं एकत्र करून मिक्स करून घेतलं आहे मस्त असं. उन्हात कसं पाणी पिऊनच पोट भरतं आणि बघा तोंडाला अजिबात चव नसते. अशा वेळेला असं काहीतरी चटपटीत केलं ना, तोंडाला चव देखील येते, मुलेही खातात आवडीने. बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा हे घरच्या घरी असं मुलांना करून दिलं की मुलं आवडीनेच खातील. याला तुम्ही पापड चुरी म्हणा किंवा पापडाची भेळ म्हणा, कुरकुरीत चटपटीत पापड म्हणा, काहीही बोला, पण नक्की एकदा करून पहा, खूप छान लागतं. अशाच पद्धतीने पापडच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी काबुली चणा उकडून घ्यायचं मिठामध्ये, किंवा काळा चणा मिठामध्ये उकडून घेतलेला घालू शकता. मोड आलेले कडधान्य असेल ना, ते पण मिठाच्या पाण्यात छान असं उकडून घेऊन यामध्ये घालू शकता, खूप छान. त्याचबरोबर चटपटीत काहीतरी खायचं आहे, डाएट करताय, तोंडाला चव नाही, तर अशा पद्धतीने एकदा नाश्ता बनवून पहा. अजून एक सांगायचं राहिलं, यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता, पण लिंबू शेवटी जेव्हा खायला घेताना तेव्हा पिळायचा, नाहीतर लिंबूमुळे पापड मऊ होऊ शकतो. म्हणून जेव्हा खायला घेतलं तेव्हा असं लिंबू पिळून घेतलेला आहे बघा. चला तर मग झटपट नाश्ता करून बघा एकदा. धन्यवाद.